तर हा आहे शुक्रवारचा व्हिडिओ आणि जरा व्हिडिओ इकडे तिकडे होते. आता पोळ्यांचे व्हिडिओ टाकत असल्यामुळे एडिट करायला वेळ मिळत नाही. तर त्या दिवशी आमचा पावभाजीचा असा बेट ठरलेला आणि मुलांनी जाऊन पाव वगैरे असे आणले होते भरपूर आणि घरी असं मनसोक्त खाता येतं ना, त्यामुळे मग पाव वगैरे आणतो, भाज्या वगैरे शिल्लक असतात. मग म्हटलं मस्तपैकी आज आपण पावभाजी वगैरे करूया. तर माझ्याकडे इथं बटाटा, नंतर बीट, वाटाणा, फ्लावर सगळ्या भाज्या होत्या ना, तर त्या स्वच्छ धुवून वगैरे उकडून घेतल्या. चांगल्या त्याच पाण्यामध्ये मॅश करून घेतलं. पाणी मी त्याच्यातलं काढलेलं नाही, उकडलेलं, कारण सगळं जीवनसत्व त्याच्यामध्येच असतं, त्यामुळे ते पाणी टाकून नको द्यायला असं वाटलं, म्हणून त्या त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या मॅश केलेल्या आहेत. आणि इथं शिमला मिरच, कांदा, टॅमॅटो आहे ना, तर ते पण सगळं चिरून घेतलेलं आणि ते सगळं भाजून घेतलं. तर कांदा चांगला भाजत आल्यानंतर शिमला मिरची आणि टॅमॅटो मी एकदम टाकले आणि सगळ्या भाज्या आहेत ना इथं चांगला भाजून घेतल्यानंतर आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर पेस्ट काय होती ना, तर त्याच्यामध्ये घालून घेतलेलं. एकदम छान टेस्टी होती पावभाजी. एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवत असते आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर सगळे मसाले भाजल्यानंतर मी हळद आणि थोडंसं लाल तिखट त्याच्यामध्ये घालून भाजलेला आहे. त्याच्यानंतर पावभाजीचा मसाला आहे ना, तर तो सुद्धा त्याच्यामध्येच तेलामध्ये टाकून भाजलेला आहे. तर मॅश केलेल्या सगळ्या भाज्या आहेत ना, तर त्याच्यामध्ये घालून घेतले फोडणीमध्ये आणि वरून एक्स्ट्राचं पाणी मला जास्त टाकावं लागलं नाही, कारण त्याच पाण्यामध्ये मी मॅश केलं होतं. आणि मिस्टरांचा दंगा चाललेला की त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाक म्हटलं टाकते, नाही तर तुम्हीच टाका, म्हणून त्यांनी टाकायला लागले. मग ते पाठीमागे हळू शूट घेतलं, नाही तर व्हिडिओमध्ये तसं येत नाही. थोडंसं लोणी वगैरे होतं, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. इकडे अर्चना चालले पाव भाजायचा आता. तर मध्ये एक कमेंट आली होती की अर्चना व्हिडिओमध्ये जास्त दिसत नाही. आज म्हटलं तू सगळं व्हिडिओमध्ये सगळं कर आणि मी तुझं शूट घेते, शूट घ्यायला मला खूप भारी वाटते. तर ती म्हणली नाही, मी शूट घेते तेच बरं आहे. त्यामुळे आमचा असा दंगा चाललेला, हसत होतो, हसत खेळत असं आज आमचा चाललेला दिवस, म्हणजे मुलांना करून वगैरे घालायचं. आणि असं भारी वाटतं मुलं सुट्टीला वगैरे आली की त्यांना असं नवीन नवीन पदार्थ करून घालायला. नाहीतर मग एरवी जास्त नसले की मग तेवढंच भाजी चपाती करणं खाणं असं होतं. पण खाण्याची शौकीन असते की मग करायलाही काही वाटत नाही. आणि आमच्यात घरी सगळेच खाण्याचे शौकीन आहेत, त्यामुळे असं नवीन नवीन पदार्थ नेहमी बनवत असतो, खायला घालत असतो, आम्ही पण खात असतो. त्यामुळं असं भारी वाटतं. तर इथं स्वरासुद्धा पावभाजी घेतली खायला. स्वरा आणि अभिभय आहेत ना, तर दोघं जण एकत्र खाणार होते, पण अभिभयाला शूटमध्ये घेतलं की तो लागला पळायला. तर पाठीमागनं हळूच त्यांचं थोडंसं शूट वगैरे घेतलंय, मिस्टरांना सुद्धा दिलेलं आहे. आणि इथं आमचं काम झालं की स्वरा बसली पाव भाजायला, कारण मी थोडंसं व्हिडिओ बघत होते कशा आलेत काय आलेत. पण तोपर्यंत लगेच ती किचन कट्ट्यावरच येऊन बसली की मम्मी मला सुद्धा पाव भाजायचे आहेत, मला सुद्धा पाव भाजायचे आहेत. मग तिनं बऱ्यापैकी सगळ्यांना पाव भाजून दिलेले आहेत इथं आज. तर इथं मुलांना माहिती नव्हतं की मी शूट घेते, त्यामुळं माझं थोडंसं काम चालू होतं, त्यामुळे थोडंसं शूट वगैरे घेतलेलं आहे. आणि ते स्वरा पाव भाजते, मग अर्चना पण सगळ्यांना बाहेर पाव वगैरे नेऊन देत होते. आणि मम्मीला सुद्धा म्हटलं तुम्ही सुद्धा गरम गरम पावभाजी वगैरे खाऊन घ्या. तर सगळ्यांना मग खायला वगैरे देऊन, पावभाजी गरम गरमच छान लागते, आणि मग सगळ्यांना दिलं वगैरे. आणि त्याच्यानंतर मग मी आणि अर्चना आणि सगळी कामं वगैरे आवरून मग आम्ही दोघीजण बसत असतो खायला. तर मम्मी शोधत होते कांदा, लिंबू आणि कोथिंबीर कुठे गेलं, तर अर्चना ही माझ्या शेजारीच बसली होती प्लेट घेऊन. तिनेही मम्मीना वगैरे दिलं. आणि हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.